आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मामा यशवर्धन साहेब, ऍज अ लेकरू म्हणून या कोरोनाला घेऊन चला. तू इथे का आलास? ऍज अ कार्यकर्ता म्हणून मी घरात नेहमीप्रमाणे सोशल वर्क करायला गेलेलो असताना शोभा मॅडम मला म्हणाल्या की साक्षात तुम्ही माझ्या देवाला इथे भेटायला आलेले आहात. देव? हा, साक्षात रावसाहेब. अबे तो कधीपासून तुझा देव झाला बे? माझ्यासारख्या गोरगरिबांच्या नवसाला पावतो हे कळल्यापासून. तुम्ही पण त्यांनाच नमस्कारायला चाललात काय? अरे ते महत्वाचं नाही ना. महत्वाचं हे आहे की प्रिन्स तुझा देव असताना तू इथं काय करून राहिला? ते आहेच, मी कुठं नाही बोललो. प्रिन्स बॉसना कोंडून ठेवल्यापासून त्यांचं तेज कमी झालंय. नीट त्यांच्यासाठी दिवाबत्ती आरती सुद्धा करता येत नाही. ऍज अ कार्यकर्ता म्हणून आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या कधी कधी भावना तरी समजून घेत जा ना. जिथे भक्ती नाही तिथे शक्ती नाही, जिथे शक्ती नाही तिथे युक्ती नाही, जिथे युक्ती नाही तिथे मुक्ती नाही, आणि जिथे मुक्ती नाही तिथे. बस झालं तुझं तत्वज्ञान. ठीक आहे, डायरेक्ट मुद्द्याच बोलतो ना. बघा, बॉसची अवस्था आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. क्राईमच्या बाबतीत ते सायलेंट मोडवर गेल्यापासून माझी फक्त रिंगच वाजते. आता आधीसारखं एकाच वेळी व्हायब्रेट आणि व्हायलेंट होता येत नाही. ऍज अ कार्यकर्ता म्हणून हे माझ्यासाठी धोकादायकच आहे ना. अशा वेळी पक्ष बदलता येत नसेल तर निष्ठा तर बदलू शकतो ना. म्हणून राव साहेबांकडे जाऊन नीचपणाचा छोटासा रिचार्ज करावा म्हणतोय. अबे किती हरामखोर आहे बे तू. मी जो काही आहे ती प्रिन्स बॉसची कृपा. चला आता आज जायला निघायचं का? चला. थांबा, स्वतःचा जीव वाचवायचा असेल तर इथेच थांबा. घांटी आहे तो, निर्दयी आहे, पापी आहे, पापी. तोडतो, मोडतो, झोडतो आणि डोक्यात दगड घालून डोकं सुद्धा फोडतो. अजूनही वेळ गेलेली नाही, मागे फिरा. रावसाहेबाचा खास माणूस आहे तो. एकदा कामाच्या गडबडीत त्याचा पाय रावसाहेबाला लागला आणि पायानं पडताच तो तसाच निघून गेला. मग काय, रावसाहेबांनी याचा पायच टाकला ना मोडून. तेव्हापासून हिंडतोय इकडे तिकडे भूतासारखा. ऍज अ कार्यकर्ता म्हणून मी फक्त नीचपणाचा रिचार्ज करायला आलो होतो, पण इथं तर पूर्ण कॉम्बो पॅक आहे. 399च्या नीचपणाच्या रिचार्जवर 1000चा विकृतपणा फ्री. चला लवकरात लवकर आपल्या देवाची भेट घेऊया. बॉडीचं काय करणार? पॅक करायला सांगितली आहे. डायरेक्ट स्मशाना डिलिव्हरी. त्यांना जे काही रडून घ्यायचंय ना त्यांच्या घरी परस्पर रडून घ्यायला सांगणार. गुड. आणि हो, जे काय कराल ते प्रेमाने आणि सन्मानाने करायचं. काय फक्त बॉडी आहे जी कधीच कोणाला त्रास देत नाही. हो साहेब. नमस्कार रावसाहेब. नमस्कार किरे, नमस्कार. बोला, कसं काय येणं केलं? जरा काम. हा, पण अगोदर ओळख करून देतो. हा माझा भांजा यशवर्धन. हॅलो. हॅलो. आणि हा आमचा मी कोरोना. ऍज अ कार्यकर्ता म्हणून मी तुमचा खूप मोठा फॅन आहे. नुसता फॅनच नाही तर तुम्ही माझ्या अभ्यासाचा विषय आहात. चांगली माणसं काय रस्ती मिळतात, पण नीच माणसांचा दर्जा, आय मीन नीच माणसाचा स्टँडर्ड फक्त तुमच्याकडेच आहे. लोकांना कसं सुपारी मिळाली ना की चाकू खुपसून मोकळे होतात, पण तुमची वेगळी गोष्ट आहे. तुम्ही कसं एखादा मर्डर क्रिएटिव्हली करता. मागच्या महिन्याचीच गोष्ट बघा ना, तुम्ही एका व्यापाऱ्याला गाडीला बांधलत, त्याला फरफटत ठेवून तडफडून मारलत. लोकांमध्ये काय चर्चा होती. ऍज अ कार्यकर्ता म्हणून मला एक सल्ला द्यावासा वाटतो. देऊ का?
ऍज अ कार्यकर्ता म्हणून मी तुमच्या मर्डर केसवर खूप स्टडी केलाय. म्हणजे तुम्हाला ज्यांना मारायचं आहे त्यांना तडफडून मारण्यासाठी 5 ते 10 मिनिटाचा स्कोप आहे. त्याला असं तडफडताना बघून तुम्हाला मजा येईल आणि त्याला सजा झाल्यासारखं पण होईल. कशी वाटली आयडिया? आवडला. आपण केलेल्या मर्डरवरती PhD करणारा हा माणूस आपल्याला आवडला. तू दिलेल्या सजेशनवर आपण नक्की विचार करणार. आणि हो, तुझ्या बाबतीत काय करायचं याचा पण विचार करणार. थँक्यू किंग बॉस. तुम्हाला भेटलो, तुमच्याशी बोललो, धन्य झालो. कोरोना आपण जरा आता कामाचं बोलूयात का? बोलूया ना. बोला. मैत्री, तिच्या विरोधात मदत मागायला मी तिचा मामा सासरा आणि हा तिचा नवरा यशवर्धन, आम्ही दोघं तुमच्याकडं मदत मागायला आलोत ना. काय झालं साहेब? हा नवरा आहे का? हो. म्हणजे त्यालाच तिने जेलमध्ये टाकलं होतं. आपल्याला माहितीये मैत्री आपली बिझनेस रायव्हल असल्यामुळे तुम्ही आपल्याकडे आलाय. पण तुम्हाला माहित नाहीये, या आधीपासूनच आमच्यात पर्सनल दुश्मनी आहे. पर्सनल दुश्मनी? मैत्री सरदेशपांडे. आपल्याला अजूनही आठवतंय, खूप आधीची गोष्ट आहे, जेव्हा आपल्याला तिच्याशी लग्न करायचं होतं. आपल्याला आत्ता पण आठवतंय, त्यावेळेस आपला फक्त 2 गोष्टींवर डोळा होता. त्यापैकी एक मैत्री, आणि दुसरी मैत्रीच्या घरात, देवघरात असलेली ती आदिशक्तीची मूर्ती. फार नाही, 6-7 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, जेव्हा तिच्या दादासोबत आपल्या आई वडिलांनी लग्नाची बोलणी केली होती. आणि म्हणून तिला बघायला पहिल्यांदा आपण तिच्या घरी गेलो होतो. नमस्कार, तुमचीच वाट बघत होतो. या ना.